आपलं सगळ्यांचं योजना भंडार चॅनलमध्ये मी स्वागत करतो. आता या ठिकाणी आपण सगळ्यांनी थंबनेल बघितलेच आहे की NCMC कार्ड हे कोण काढू शकतं. कारण सगळ्या की NCMC कार्ड म्हणजे काय, सगळ्या गोष्टी आपण माहीत आहे. इथून मागच आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे. जर कोणी व्हिडिओ बघितला नसेल तर आपल्या चॅनलवर जा. आपल्या चॅनलवर डिटेलमध्ये संपूर्ण माहिती NCMC कार्डविषयी आहे. आणि जर तुम्हाला पुन्हा व्हिडिओ पाहिजे असेल तर तसं कमेंटमध्ये सांगा. आपण नक्कीच या कार्डविषयी पूर्ण माहिती घेऊन येऊ. पण सध्या शॉर्टमध्ये आपला व्हिडिओ आपल्यासाठी आहे की NCMC कार्ड कोण काढू शकतं. या कार्डचा फुल फॉर्म आहे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड. बँकांकडून अनेक नागरिकांना हे उपलब्ध असू शकते. मात्र MSRTC म्हणजे STसाठी हे सवलतीचं NCMC कार्ड हे खालील प्रवाशांसाठी आहे. मग त्यांची लिस्ट या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत बघा. आणि व्हिडिओज तेवढ्यासाठी आहे की NCMC कार्ड हे एसटीतले कोणते प्रवासी वापरू शकतात. बघा, सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे महिला वापरू शकतात. ज्या महिला सन्मान योजनेतील लाभार्थी आहेत त्यांना हे बँकेद्वारे ते हे कार्ड काढून घेऊ शकतात. की ST महानगर जे काही आहे ST डेपोमध्ये जाऊनसुद्धा ते या योजनेचा फॉर्म भरून या ठिकाणी हा फॉर्म भरल्यानंतर सबमिट केल्यानंतर एक जी मुदत आहे ती मुदत संपायच्या आधी तुम्ही तिचा स्टेटससुद्धा या वेबसाईटवर जाऊन बघू शकता बघा. ते आपण लिंक या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहोत बघा. बघा, वयाची अट जी आहे 65 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकसुद्धा यासाठी पात्र आहेत. त्यानंतर 75 वर्षावरील अमृत ज्येष्ठ नागरिक, जी त्याच्यामध्ये अट आहे अमृत महोत्सव आपण ज्याला म्हणतो, 75 वर्ष वय ज्याचं कंप्लीट होतं त्यांनासुद्धा हे कार्ड काढता येईल. जे काही आपले शाळेतले विद्यार्थी असतात, जे कॉलेजला जातात, शाळेला जातात, त्यांच्यासाठी सुद्धा जे काही ST महामंडळ आहे त्याने NCMC कार्ड याची सुविधा उपलब्ध केली आहे बघा. जे दिव्यांग आपले बांधव आहेत त्यांच्यासाठी सुद्धा याचा वापर आहे. आणि जे आपले मान्यता प्राप्त पत्रकार आहेत, ज्यांना खरंच जे काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशननं मान्यता दिल्यानंतर त्यांच्याकडे एक ऑफिशियल प्रेसचं कार्ड असतं, ते पहिल्यांदा पाहिजे. कारण अनेक जण यूट्यूबवर व्हिडिओ बनवतात आणि ते स्वतःला पत्रकार म्हणून घेतात. ही सुद्धा एक सध्या खूप मोठी ट्रेंड आपण म्हणू शकतो. आणि हे ट्रेंड साहजिक आहे, ते जागरूक करायचं काम करतात, ही चांगलीच गोष्ट आहे. परंतु जे मान्यता प्राप्त आहेत त्यांना या ठिकाणी NCMC कार्ड काढता येईल. त्यानंतर आपल्या देशासाठी ज्यांनी स्वातंत्र्य सैनिक म्हणून कार्य केलं आहे अशा स्वातंत्र्य सैनिकांना सुद्धा NCMC कार्ड काढता येतं. त्यानंतर शासनाने अधिसूचित इतर सवलतधारक प्रवासी, जर शासनाने एखाद्या व्यक्तीला सवलत दिली आहे स्वतःच, तर अशा व्यक्तीला सुद्धा हे कार्ड काढता येतं. आता शासनाने अधिसूचित केलेलं म्हणजे काय, तर लक्षात घ्या. बघा, एखादा प्लेयर असेल, एखादा खेळाडू असेल आणि त्या खेळामध्ये जर त्या खेळाडूने पदक जिंकलं असेल तर त्या ठिकाणी जे शासन आहे ज्या राज्यामध्ये, त्याचप्रकारे आपलं महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र सरकार हे त्या खेळाडूला ठराविक कालावधीसाठी, म्हणजे 1 वर्ष असेल, 2 वर्ष असेल, त्या कालावधीसाठी ते कार्ड बहाल करेल. आणि त्यामध्ये त्या व्यक्तीला प्रवास हा फ्रीमध्ये करता येईल बघा. या पद्धतीचं हे सरकारच्या हातात असतं. म्हणजे हेच शासनाने अधिसूचित इतर सवलतधारक प्रवासी. किंवा एखाद्या व्यक्तीनं शौर्य पदक प्राप्त केलं असेल किंवा चांगलं काम केलं असेल, ज्याला देशाला अभिमान वाटेल, किंवा पद्मश्री एखादा व्यक्ती असेल, पद्मविभूषण असेल, अशा व्यक्तींना जर शासनाने ठरवलं तर त्यांच्या पद्धतीनं NCMC कार्ड शासन या ठिकाणी प्रदान करू शकतं. हे संपूर्णतः शासनावर डिपेंड आहे. बघा, या ठिकाणी जे पात्र प्रवासी आहेत त्यांची लिस्ट या ठिकाणी आपण दाखवलेली आहे. आता संपूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये मी बनवलेला नाही, कारण याच्या अगोदरच आपल्या चॅनलवर व्हिडिओ आलेला आहे. तो कदाचित ज्यांनी बघितला नसेल त्यांनी एकदा बघून घ्या. आणि जर काहींना वाटत असेल की पुन्हा एकदा नवीन माहितीसोबत, नवीन अटींसोबत
आपला व्हिडिओ आला पाहिजे तर नक्कीच या चॅनलवर म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. याच चॅनलवर म्हणजे योजना फंडा हे आपलं चॅनल आहे. या योजना फंडा चॅनलवर आपण पुन्हा व्हिडिओ घेऊन येऊ. त्यामुळे कृपया पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.